मुघल सम्राट औरंगजेबाचे वंशज गरीब आहेत का? कधी भारतावर राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याचा शेवटचा ताकदवान बादशाह औरंगजेब, ज्याने जवळपास संपूर्ण भारतावर सत्ता गाजवली. पण तुम्हाला माहीत आहे का, आज त्याचे वंशज कुठे आहेत? राजवाड्यात की आलिशान जीवन जगत आहेत, की मग सामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत मुघल सम्राट औरंगजेबाच्या वंशजाची खरी आणि आश्चर्यकारक कहाणी. आपण पाहूया भाग 1. औरंगजेबाची सत्ता. औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा 6वा बादशाह होता. तो शहाजहानचा मुलगा होता आणि ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानचा वारसदार. औरंगजेबाने 1658 मध्ये सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या भावांशी युद्ध केले. त्याने आपल्या वडिलांनाही कैद केले. त्याच्या राज्यात मुघल साम्राज्य सर्वात मोठ्या उंचीवर पोहोचले. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्याने सत्ता गाजवली. पण त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य हळूहळू कमकुवत होऊ लागले. भाग 2. मुघल साम्राज्याचा शेवट कसा झाला? 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात अंतर्गत भांडण सुरू झाली. मराठ्यांची ताकद वाढू लागली. नंतर इंग्रजांनी भारतात सत्ता मजबूत केली. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर मुघल साम्राज्य पूर्णपणे संपलं. शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याला ब्रिटिशांनी देशाबाहेर हद्दपार केलं आणि इथून सुरू झाली मुघल वंशाच्या अधोगतीची कहाणी. भाग 3. औरंगजेबाचे वंशज आज कुठे आहेत? आज औरंगजेबाचे वंशज भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात. काही वंशज कोलकाता, तर काही हैदराबाद आणि काही दिल्ली येथे राहतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज त्यांच्याकडे राजवाडे किंवा संपत्ती नाही. अनेक वंशज साधं जीवन जगतात. काही लोक नोकरी करतात, तर काही लहान व्यवसाय करतात. भाग 4. वास्तव परिस्थिती काय आहे त्यांची? इतिहासात ज्यांच्या पूर्वजांनी भारतावर राज्य केलं त्यांचे वंशज आज साध्या घरात राहतात. काही मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांना त्यांच्या राजघराण्याचा अभिमान आहे, पण त्यांना आजच्या काळात सामान्य नागरिकासारखं आयुष्य जगावं लागतं. भाग 5. इतिहासाची शिकवण काय सांगते? इतिहास आपल्याला एक मोठा धडा देतो. सत्ता, संपत्ती आणि साम्राज्य हे कायम टिकत नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि इतिहास नवीन दिशा घेतो. औरंगजेबाचं साम्राज्य एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यापैकी होतं, पण आज त्याचे वंशज सामान्य जीवन जगत आहेत. भाग 6. लोकांमध्ये पसरलेले मिथ्या. सोशल मीडियावर अनेकदा औरंगजेबाच्या वंशजाबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात.
कधी म्हटलं जातं की ते खूप गरीब आहेत, कधी म्हटलं जातं की ते अजूनही गुप्त संपत्ती सांभाळून आहेत. पण सत्य हे आहे की बहुतेक वंशज सामान्य नागरिकांसारखं जीवन जगतात. इतिहासातील राजा असो किंवा सामान्य माणूस, काळ सगळ्यांना समान बनवतो. औरंगजेबाचा इतिहास आजही चर्चेत असतो, पण त्याच्या वंशजाची कहाणी आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देते. जर तुम्हाला अशा इतिहासातील अज्ञात आणि रोचक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या मराठी या चॅनेलला फॉलो करा, हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा विषय कोणता घ्यायचा आणि कोणता तुम्हाला आवडेल. धन्यवाद.